जुळली गाडगे या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्य जवळ पुरावा आलेला असतो. खरं तर हा तोच पुरावा असतो जो परागने आणि रीनाने सावीने मिळून ती निगेटिव्ह जमा केलेली असते. म्हणजेच काय तर ते फोटोमध्ये कन्वर्ट केलेले असतात आणि त्यानुसार धैर्य समोर आलेलं असतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते. त्याला एकदम राग आलेला असतो, पण तो एकदम शांतपणे घेत असतो. आणि या सगळ्यामध्ये पुरावे समोर आल्यानंतर इकडे आता तिथे त्यांचं दोघांचं नवीन नाटक चालू होतं. म्हणजेच काय तर सावी मुद्दामून नाटक करत असते. बघा, आज माझ्या नवऱ्याचा साखरपुडा आहे आणि असं म्हणून ती दारू पिण्याचं नाटक करत असते. या सगळ्यामध्ये ती जे वागते ना ते पाहून धैर्य बोलतो, बस कर सावी. त्यावर ती बोलते, हक्क माझ्यावर दाखवायचं नाही, जिथे प्रेम असतं ना तिथे हक्क असतं. त्यावर तो लगेच बोलतो, साधा धर्माचं नातं जुळलंय आपलं आणि तुझ्यावरच मी हक्क दाखवणार ना गं. आणि असं म्हणून शेवटी तो तिच्याजवळ अंगठी धरतो. त्यावर दामिनी बोलते, धैर्य काय करतोयस तू. त्यावर तो बोलतो, हे तू मला विचारू नकोस, तू काय केलंस त्याच्याबद्दल आता मला सगळं सांग. आता तुम्हाला पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. या सगळ्यामध्ये धैर्य एकटा रूममध्ये बसलेला असतो. तो फक्त आणि फक्त सावीचा विचार करत असतो. आणि शेवटी काय तर तिथे समोर एक TV लागते आणि त्या TV मध्ये सावी आणि धैर्य ह्या दोघांचेही पूर्ण आधीपासूनचे व्हिडिओज म्हणजे फर्स्ट जो असतो ना त्या दोघांची भेट झालेली असते तेव्हापासूनचे व्हिडिओज आणि फोटोज असतात. त्यामध्ये ते दोघेही देवाची पालखी ओढत असतात आणि एका बाजूला सावी असते आणि एका बाजूला धैर्य. त्यावरती बोलते, धैर्य आपलं मिलन असं झालं होतं माहिती आहे, एकमेकांचा चेहरा न पाहण्यापासून तर दोघांची सवय होण्यापर्यंतचा आपला हा प्रवास. आणि या प्रवासामध्ये तुम्हाला माझा खूप राग यायचा आणि मला त्याहीपेक्षा जास्त. आणि खरं सांगायचं ना तर आपण दोघं एकमेकांना खूप काही ओळखत तर नव्हतो, पण आपल्याला एकमेकांची तत्त्वं अजिबात पटत नव्हती. तुमचा तो दिमागी पेशा आणि तो मला अजिबात आवडायचा नाही. पण गोष्टी कधी कधी बदलतात, तशी नाती आपल्याला बदलावी लागतात आणि त्याप्रमाणे हे झालेलं प्रेम म्हणजेच काय तर हळूहळू झालेली मैत्री. ज्यावेळी मी ऑफिस जॉईन केलं आणि मग तुम्ही ऑफिसमध्ये ते मी आहे म्हणून ते सगळं बदललं आणि ते ऑफिसच विकत घेतलं. या सगळ्यामध्ये तुम्ही बदला घेण्याच्या नादात माझ्याशी मैत्री करायसाठी मागे पुढे करत होते, आठवतंय का. त्यानंतर मग तुम्हाला माझ्यासोबत राहायला खूप आवडायचं म्हणून मैत्री वाढवण्यासाठी तुम्ही माझ्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण जेव्हा एकदा गेलो होतो म्हणजे सोबत गेलेलो होतो तेव्हा तुम्हाला तर मला टॉर्चर करायचं होतं, पण या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही माझ्या प्रेमात पडायला लागला होता आणि हळूहळू आपलं नातं चांगल्याच मैत्रीत बदललं होतं. त्यानंतर आपण पक्के मित्र झालो होतो. आणि ती मागून हे सगळं बोलत असते आणि तिथे फोटोज चालू असतात. ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि त्याला कसं आवरावं हेच कळत नसतं. तितक्यात ते समोरचे फोटोज आणि समोरचे TV आणि तो आवाज ऐकून त्याला सगळी प्रेमकथा एकदा रिपीट झाल्यासारखी होत असते. आणि तितक्यात त्याला जाणवतं की नाही, आपण चुकतोय, आपण सावीच्या बाबतीत चुकतोय, आपण एक नाही तर 3 जीवांचा सत्यानाश करायला निघालोय. आणि तो या सगळ्याच विचारात असतो. तितक्यातच ती बोलते, मग आपल्या आयुष्यात खूप संकटं आली, माझ्यावर आरोप होण्यात आले, आपलं लग्न झालं आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये तुम्ही माझी दिलेली साथ, मला स्वीकारलेला एकटेपणाचा आणि असं म्हणून ती आता सगळं सांगत असते. त्यावर या सगळ्यामध्ये तिथे आता तो बोलतो, नाही हे चुकीचं आहे, मी सावीच्या बाबतीत खूप चुकीचं करतोय आणि तो याच विचारत असतो. आणि या सगळ्यामध्ये शेवटचा म्हणजेच काय तर त्या दोघांचा शेवटचा फोटो ज्यावेळी ते दोघेही जण म्हणजे तिथे तो तिला घ्यायला गेलेला आणि सगळ्या बायका त्यांच्या अंगावर स्वागत करत फुलं टाकत असतात ते आठवून त्याला आठवतं की नाही आता खूप झाले. आणि तितक्यातच सगळे लाईट्स ऑन होतात. त्यावर सावी समोरून येत असते आणि आता समोरून येताना तो बघतो तर काय सावीकडे बघत असतो. त्यावरती आता या सगळ्यामध्ये समोर येऊन बसते म्हणजे बोलते की धैर्य कसं वाटतंय आता. आणि ती असं म्हणून त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते. त्यावर त्याला कळून येतं की आता आपण या सगळ्यामध्ये सावीच्या बाबतीत जे काही करतोय ना ते चुकीचं होतं, पण आपण आईच्या सुद्धा शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यावरती ते लगेच तो बोलतो, सावी. तितक्यात ती बोलते, धैर्य कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा उद्या साखरपुडा आहे. ते काय आहे ना इतका खटाटोप केला आहे मी, कारण उद्या तुमचा साखरपुडा आहे, तुम्हाला माझ्यासाठी वेळ मिळेल नाही मिळेल आणि म्हणूनच आणि असं वगैरे म्हणून ती तिथे त्याला पूर्णपणे मनातला सांगत असते. त्यावर या सगळ्यामध्ये तो काहीच बोलत नाही. तितक्यात ती बोलते, मला माहिती आहे तुम्ही उद्यापासून वेगळ्या रस्त्याने लागाल आणि आपलं आयुष्य कायमचं संपेल, मी डिवोर्स पेपरवर सह्या पण करून देईल, पण आपला साखरपुडा तर होणार नाही, आपलं नातं कायमचं तुटेल. आणि असं म्हणून त्याला बिलगून ती खूप रडत असते. तिच्या डोळ्यातनं खूप अश्रू येत असतात. त्यावर ती विचार करत बोलते, धैर्य खरंच मला माफ करा. आणि असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे तोही रडत खाली बसतो आणि बोलतो, सावी मला तुझ्याशिवाय नाही राहायचं आहे. आणि आता तो एकटाच बडबडत असतो. पण इकडे आता सावी बाहेर आलेली असते. सावी सगळं रीना आणि परागला लावते फोन म्हणजे फोन लावून सगळं सांगते. तर रीना आणि पराग बोलतात, हे सगळं कसं काय झालं. त्यावर ते बोलतात, आत्ता आम्ही तुझ्याकडे येतोय आणि हे सगळे फोटोज घेऊनच. तर या सगळ्यामध्ये तिथे
त्यांनी दिलेलं वचन असतं. दुसरा दिवस उधारतो आणि सकाळ होते. सावी तयार होऊन उभी असते ती देवी आईजवळ. देवी आईला बोलते, देवी आई सगळं नीट कर गं एकदाचं, नीट झालं म्हणजे होईलच. आणि आता इकडे रीना आणि पराग दारात असतात. इरा लगेचच धैर्यला बोलते, धैर्य तुम्ही खुश तर आहात ना? अहो मी किती खुश आहे नाही मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि खरंच आपला उद्या साखरपुडा होणार म्हटल्यानंतर ना मला काय करू आणि काय नको असं ते झालंय. त्यावर लगेचच ती बोलते, तुम्ही खूप खुश आहेत ना? आणि असं म्हणून ती आता प्रश्न त्याच्यासमोर ठेवतेच. त्यावर तो काहीच बोलत नाही, कारण त्याच्याकडे काही शब्दच नसतो. आता तिचं हे सगळं वागणं बघून ती लगेच बोलते, धैर्य काय झालंय, तुम्ही खुश आहात ना? तो आता एकटक सावीकडे बघतो आणि एकटक इराकडे, आणि तो काही न बोलता तिथून निघून जातो. इकडे आता सावीला प्रश्नच पडतो की नेमकं काय करावं. तिचं म्हणणं असतं की धैर्य जे काही आहे ना ते तुम्ही आजच बोला, कारण जर तुम्ही असे वागितलात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. पण या सगळ्यामध्ये धैर्य काहीच न बोलल्याने तिला टेन्शन आलेलं असतं. इकडे दामिनी रागारागात सावीकडे बघते आणि सावी तिच्याकडे बघते आणि बोलते की तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं प्रेम आणि या सगळ्यामध्ये तुमचा स्वार्थ कधीच जिंकणार नाही. आणि ती मनातल्या मनात ही बोलून निघून जाते. इकडे आता इरा या सगळ्यामध्ये बोलते, आता काय झालं यांना? तितक्यात लगेचच तिथे आता दामिनी ते नीताला बोलते, तुम्ही आता लवकर झोपा आणि सकाळी उठून सगळी तयारी करायची आहे. ती असं म्हणून त्यांना जायला लावते. इकडे आता भास्कर आणि विलास लगेच बोलतात, मला एक सांग आई, नाही म्हणजे तू डिक्लेअर तर केलं की उद्या सकाळी यांचा साखरपुडा आहे, पण तो धैर्य काही मनातून खुश नाही दिसतोय मला, म्हणजेच काय याचा अर्थ तो करणार की नाही करणार? त्यावर लगेचच दामिनी बोलते, हे बघ तू मला शिकवू नकोस. त्यावर लगेचच दयामामा बोलतो, त्याला खुश व्हावंच लागेल आणि तयार व्हावंच लागेल. आणि असं म्हणून तो रागारागात आता अवंतीकडे म्हणजे दामिनीकडे बघत असतो. त्यावर इरा बोलते, हे बघा तुम्हाला माहिती नाही ते किती खुश आहे आणि मला माहिती आहे धैर्य किती खुश आहेत आणि किती नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. आणि या सगळ्याचं बोलणं चालू असताना इरा बोलते, नाही ते खूप खुश आहेत. आता असं म्हणून या सगळ्यामध्ये ती वेड्याचं सोंग तिथून निघून जाते. इकडे दामिनी बोलते, काही झालं ना तरी उद्या हे सगळं झालंच पाहिजे, नाहीतर माझी पोल सगळ्यांच्या समोर खुलणारच. इकडे आता सावी बिचारी टेन्शनमध्ये असते. तिला काय करावं ना काहीच कळत नसतं. धैर्य काय ते एकदम मोकळं मनातून काही सांगत नसतो आणि तिलाही काही कळायला मार्ग नसतो. तर इकडे आता दामिनी दयाला बोलते, हे बघ काहीही झालं ना तरी उद्या साखरपुडा होणार, काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये माझा धैर्य हा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि तो म्हणजे इरासोबत साखरपुडा करणारच. इकडे दया हसत बोलतो, ते तर झालंच पाहिजे, नाहीतर तुलाही माहिती आहे काय होतं आहे. आणि इकडे या सगळ्यामध्ये ती पुन्हा टेन्शनमध्ये आलेली असते. धैर्य आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि तो अजूनही विचारच करत असतो. इकडून तिकडे फेऱ्या मारून मारून थकून जातो. तितक्यात या सगळ्यामध्ये लगेचच सावी मागून येते. सावी बोलते, धैर्य ऐका ना. तितक्यात धैर्य तिला हटकून तिथून निघून जातो. या सगळ्यामध्ये तिला विचार पडतो की नेमका कुठं चाललाय. ती त्याच्या मागे मागे निघते. धैर्य आता स्ट्रेट दाराबाहेर येतो आणि गाडी घेऊन तिथून निघून जात असतो. इकडे सावी त्याच्या मागे मागे येते आणि बोलते, धैर्य कुठे चाललंय तुम्ही? आणि ती तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते, पण धैर्य निघून गेल्याने तिला काहीच करता येत नाही. ती एकदम विचार करते आणि धैर्य कुठे गेले असतील ना याचंच असते. दामिनी इराला बोलते, तू उद्याची तयारी चालू कर आणि काहीच काळजी करू नको. इकडे इरा खूप खुश झालेली असते. तर दामिनी जी असते ना ती विचारच करते की उद्याचा साखरपुडा होईल की नाही. तर या सगळ्यानंतर आता खरं सांगायचं झालं ना तर धैर्य हा गाडीमध्ये असतो. तो जिकडे रस्ता मिळेल तिकडे जात असतो आणि त्यालाही कळत नसतं की त्याच्या मनात काय होते. त्यावर तो बोलतो, माझ्या मनात काय चाललं आहे मला कसं कळत नाही आहे. मला आईचा शब्दसुद्धा मोडायचा नाही आहे, पण सावीलासुद्धा दुखवायचं नाही आहे. आणि मी असं का वागतोय, माझ्या मनात असं का चाललं आहे आणि मी तिच्या प्रती इतका ओढत का जातोय. आणि तो बिचारा स्वतःच्या मनाला शब्द समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्यालाही माहिती असतं की आता हे अशक्य आहे. आणि या सगळ्यामधून तो आता दूर दूर पळण्याचा प्रयत्न जो करत असतो ना तो आता विचार मनातून काढून टाकतो आणि साखरपुड्यासाठी तयार होण्याचा विचारच करत असतो. यामुळे तो आता घरी आलेला असतो. बघतो तर काय बेडरूमचं दार हे लावलेलं असतं. त्याची हिंमतच होत नसते बेडरूमच्या अंदर जायची, पण आता हळूहळू तो समोर पाऊल टाकत दार खोलतोच आणि या सगळ्यामध्ये बेडवर जाऊन बसतो. बेडरूममध्ये कुणीच नसतं, लाईट्स ऑफ असतात आणि त्याला विचार आलेला असतो, आता सावी कुठे गेली असणार बरं. त्याचं टेन्शन अजूनही असतंच आणि त्याला काळजीसुद्धा सावीची वाटत असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.